माकवीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काकासू सावडकर हे आहेत. नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि कुठले मुद्दे सध्या प्रचारामध्ये आहेत. काकाजी नमस्कार. काय मतदारांच्या मध्ये काय चाललं आहे, तुम्ही इतका प्रचार करता आहात? मतदारांच्या मनात एवढंच चाललं आहे की मी गेली 25 वर्ष झालं राजकीय जीवनात मी काम करतो आहे. आता सध्या लोंग तो सरपंच आहे. त्या माध्यमातून विकास कामाबद्दलच मला जास्त चर्चा करायची आहे. सामाजिक कामाची मला कायमस्वरूपी भान आहे. आमचे वडील गेली 40 वर्षे राजकारण करत होते, बिद्री कारखान्याचे संचालक होते. त्यांचा आशीर्वाद व बाबांची कृपा, मुसरी साहेबांचे विचार आणि समरी घाडगे यांच्या संयुक्त आघाडीमुळे मला उमेदवार मिळाले आणि मी विकासाचं ध्येय घेऊन मी रिंगणात उतरलेला आहे. काय करायचा आहे विकास तुम्हाला? विकास बरे डिजिटल शाळा बऱ्याचशा राहिलेल्या आहेत, दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. बाकीचं ते राहिलेले आहेत त्याच्याबद्दल मला विकास करायचा आहे. दुसरं महिला सबलीकरण, गटरस्व रस्ते यावरती मला जास्त भर द्यायचा आहे. तुम्ही महिलांचाच उल्लेख केला आहे, तर यावेळेस लाडक्या बहिणी कोणाच्या बाजूला राहतील असं वाटतं? लाडक्या बहिणी ह्या भाजपच्या बाजूने राहणार, महायुतीच्या बाजूने राहणार याबद्दल तीमध्ये शंका नाही. कारण राज्यात आहेत देवेंद्र वर केंद्रात आहेत नरेंद्र, त्यामुळे इथं पण हे भाजप सरकार येणार याची मला गॅरंटी आहे. अच्छा, यावेळची निवडणूक ही अटीतटीची राहील की वन साईड होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, अटीतटीची याचा समजा आम्ही तिन्ही गट एकत्र असल्यामुळे मला वाटत नाही अटीतटीची होईल, अशी वन साईड होईल असं वाटतं मला. अच्छा, काय निकाल काय असेल 9 तारखेचा? निकाल हो आमच्या तालुक्याचा निकाल हो 18-0 प्लस असेल. तर विकासाच्या मुद्द्यावरती मी पुढे निघालेलो आहेत. लाडक्या बहिणी आम्हालाच कौल देतील हा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि त्याच्यामुळं महायुतीची सत्ता ही देखील याच कागलमध्ये येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. स्कोअर काय असेल तर 18-0 असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नेमकं काय घडणार यासाठी आपल्या सगळ्यांचंच लक्ष येत्या 9 तारखेला आहे.